उलट तपासणी न्यूज, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन। देवळी तालुक्यातील आंजी बऱ्हाणपूर शिवारात तब्बल 150 एकर शेतात लागवड केलेले सोयाबीन व कपाशीचे पीक क्रॉप केमिकल इंडिया लिमिटेड कंपनीच्या लुडो या औषधाने पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी सोयाबीन व कपाशी पिकावर फवारणी केली असता 150 एकरावरील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन व कपाशी पिके पूर्णपणे जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले याची माहिती मिळताच आमदार राजेश बकाने सर्व अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या व पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना देऊन पंचनामा केला। पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांनी कंपनीच्या प्रतिनिधींच्या सल्ल्यानुसार लुडो हे औषध वापरले होते। मात्र फवारणीनंतर काहीच दिवसांत पिकांची पानं वाळून करपून गेली तर काही ठिकाणी संपूर्ण पीकच नष्ट झाले आहे। या घटनेमुळे शेतकरी हवालदिल झाले असून पिकाच्या नाशामुळे त्यांच्यावर संकट गडद झाले आहे। यावेळी शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची भरपाईची मागणी केली। यावेळी आमदार राजेश बकाने यांनी शेतकऱ्यांना धीर देत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे सांगितले। प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतात आमदार राजेश बकाने यांच्यासह देवळीचे तहसीलदार समर्थ क्षीरसागर, उपविभागीय कृषी अधिकारी वैष्णवी शिंदे, KVK सेलसुराचे शास्त्रज्ञ डॉक्टर जीवन कातोरे, तालुका कृषी अधिकारी प्रतीक्षा मेंढे, कृषी तंत्र अधिकारी महेश खर्डे, पोलीस निरीक्षक अमोल मंडाळकर, देवळी पुलगाव विधानसभा प्रमुख राहुल चोपडा, सचिन कुऱ्हाडकर, अशोक वेले तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व गावातील नागरिक उपस्थित होते। गणेश शेंडे, उलट तपासणी न्यूज, देवळी।